नमस्कार. मी शिबिरातल्या माझ्या अनुभवांविषयी सांगायचं म्हटलं तर असं सांगता येईल थोडंसं की आपण स्वतःहून आपल्याला सुधारण्याकरता करून घेतलेली एक पनिशमेंट आहे. मग ही पनिशमेंट आपण स्वतःहून स्वीकारल्यामुळे त्याचा खूप आनंद मिळतो. पनिशमेंट कोणी दुसऱ्याने केली तर आपल्याला खूप राग चीड त्रास होतो. आपण स्वतःहून एखाद्या गोष्टीची पनिशमेंट घेतो तेव्हा त्याचा जो आनंद असतो तो इतका प्रचंड असतो, तो आपण सगळ्यांनी अनुभवलाय. हा जो काही ही साधना करताना जो त्रास झाला, सवय नाही बसण्याची किंवा एका ठिकाणी हे सगळं काम करण्याची, तरी सुद्धा कोणी तक्रार नाही केली. आम्ही प्रत्येकजण प्रयत्न करत होता. अगदी पाठ अवघडली तर थोडंसं टेकून बसेल कोणीतरी, पण प्रत्येकजण करण्याचा प्रयत्न करत होता. आणि ही जी एक विलक्षण ओढ आहे की नाही मला बदलायचंय, मला शिकायचंय, मला नवीन काहीतरी स्वीकारायचंय, तर हे ह्या शिबिराची सगळ्यात मोठी आम्हाला मिळालेली देण आहे असं मी म्हणतो. आणि म्हणून मला सगळ्या माझ्या माता भगिनी आणि माझ्या सगळ्या बांधवांना असं एक विनंती करायची की कुठंतरी 4 दिवसाचं हे एक आश्चर्यजनक अनुभव आपल्याला आलाय, तो जगातल्या आपल्या साथीदारांना कोणाला तरी मिळावा म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत. असं पक्क मनाशी ठरवून आपण या शिबिरातून एकमेकांना परत परत भेटूया. आपण घरी जाणार नाहीये, आपण इथेच आहोत मनाने. आपण रोज हे आठवणार आहोत, करणार आहोत आणि आपल्या बरोबरच्या अनेक साथीदारांना आपण हा अतिशय आश्चर्यजनक गोड अनुभव देणार आहोत. असं होतं, हा मानवी स्वभाव आहे की एखादी गोष्ट बरी झाली की आपल्याला आठवत नाही. इथं येताना मी माझ्या घराच्या जिन्याच्या पायऱ्या सुद्धा चढताना मला वेदना व्हायच्या आणि त्याला साक्षी म्हणून माझी मुलगी शिल्पा मॅडम आमच्या इथे आहेत, त्या सांगतील. इतके प्रचंड माझे गुडघे दुखायचे. आणि इथं आल्यानंतर मी गुडघ्याकरता काही ज्या ट्रीटमेंट होत्या, जानूबस्ती वगैरे, तर त्या सलग 2-3 दिवस करून घेतल्या. त्याच्यानंतर हा जो काही योगा होता हाही मी खूप प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. आणि विलक्षण म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा मी गुहेकडे येत होतो तर मला असा कॉन्फिडन्स नव्हता की अरे मी चालू शकेल का. ही उंच अशी गुहा आहे, खालून तर खूपच उंच दिसते आणि कदाचित मला परत मागं जायला लागेल की काय अशी मनात भीती वाटत होती. मी यांना म्हटलं आपण गाडी काढूयात का, मग गाडीने इथं येऊन मग थोडं थोडं बसत येऊ म्हणून. पण परत मनाशी म्हटलं चला प्रयत्न तर करून बघू, जरा बरं वाटतंय तर पहिल्या दिवशी मला येता आलं, थोडंसं जाणवलं की होऊन जाईल. दुसऱ्या दिवशीच्या ट्रीटमेंट नंतर मला अजून बरं वाटलं. त्याच्यानंतर त्या सगळ्या जेव्हा सोयी झाल्या, त्याची सुविधा झाली आणि त्याच्यानंतर आज मला तुम्ही जर सांगितलं तर मी तिथून पळत पण येऊन दाखवेल आणि याच्यात चांगल्या पळणाऱ्या माणसाला हरवेल, एवढा कॉन्फिडन्स आला. धन्यवाद.